व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलाच तर चॅनेलला सबस्क्राईब करून जा। तर चला व्हिडिओकडे वळूया। हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक प्रश्न, तुमच्यावर कर्ज आहे का? तर पुढचे 2 मिनिट नीट ऐका, कारण हा एक छोटासा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो। श्री स्वामी समर्थ। जर तुमच्यावर कर्ज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे असा एक उपाय जो अनेक लोकांनी करून कर्जाच्या अडचणी कमी केल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, आजच्यात अनेक लोक कर्जाच्या अडचणीत अडकलेले आहेत। पैसे कमावूनही कर्ज कमी होत नाही आणि मनात चिंता वाढत जाते। पण आपल्या शास्त्रात आणि भक्तीमध्ये कर्जमुक्तीसाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत। आज आपण त्यापैकी एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला कर्जाशी संबंधित अडचणी येत असतील तर एक सोपा उपाय केला जातो। सोमवारी किंवा कोणत्याही शुभ दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा। त्याच वेळी मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। हा मंत्र किमान 108 वेळा म्हटला मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। भगवान शिव हे अडचणी दूर करणारे देव मानले जातात, म्हणून मनापासून प्रार्थना केल्यास जीवनातील संकटे हळूहळू कमी होऊ शकतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त उपाय करून चालत नाही, आपण प्रामाणिकपणे काम आणि योग्य निर्णय घेतले पाहिजेत। अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की नियमित मंत्र जप आणि प्रार्थना केल्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले। जर तुम्हालाही हा उपाय उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।